पूर्णा येथे श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्था द्वारा संचालित श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील कार्यालयीन अधीक्षक या पदावर रुजू असलेले बाळासाहेब प्रकाशराव कुलकर्णी यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला। श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय येथे 2 ऑगस्ट 1988 पासून ते कार्यरत होते। त्यांनी मागील 38 वर्षे जवळपास येथील सेवा पूर्ण करून आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी ते सेवानिवृत्त झाले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उत्तमरावजी कदम, माननीय साहेबरावजी कदम, ज्येष्ठ संचालक माजी प्राचार्य मोहनराव सोनटक्के, माननीय प्रमोद अण्णा एकलारे, माननीय श्री अमृतराज कदम, माननीय गोविंदराव कदम, माननीय सूर्यकांत कदम, सौ लक्ष्मी प्रमोद अप्पा एकलारे, सौ स्मिता अमृतराज कदम, प्राचार्य डॉक्टर के राजकुमार व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत श्री बालाजी साहेब प्रकाशराव कुलकर्णी यांचे चिरंजीव समीर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। तर स्वागत गीत हे सौभाग्यलक्ष्मी प्रमोद एकलारे लिखित बाळासाहेब कुलकर्णी यांच्या कन्येने सुस्वागतम पर गीत गाऊन सर्व मान्यवरांचे व उपस्थित असलेले पाहुण्यांचे स्वागत केले। यावेळी त्यांच्या सुज्ञ पत्नी व त्यांचे चिरंजीव यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर कुलकर्णी सर हे आपले मनोगत व्यक्त करताना त्यांचे मन भारावून आले व त्यांना अश्रू अनावरण झाले। आपण केलेले कार्याचे व श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थाद्वारे यांच्यावर एक निष्ठ प्रेम दाखवत आपल्या परिवाराचा व्यक्ती म्हणून संस्थेने सांभाळले असे ते म्हणाले। तर त्यांच्या दुःखामध्ये पण संस्थेने खूप मोठा हातभार दिला हे सांगत त्यावेळेस त्यांचे मन भरून आले। प्राचार्य डॉक्टर के राजकुमार सर यांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला। संस्था सचिवांनी त्यांना कामाची पुन्हा संधी दिली। आम्हाला जोपर्यंत दुसरे सहकारी लाभत नाही तोपर्यंत तुम्ही कारभार पाहू शकता असे सचिव म्हणाले। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कापसे सरांनी केले तर आभार प्रदर्शन कदम सरांनी केले। बालासाहेब कुलकर्णी कार्यालयीन अधीक्षक गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा हे आज सेवानिवृत्त झालेले आहेत। तरी पण त्यांचा सगळ्यात मोठा पुरस्कार हे समजला जाईल की संस्थेने त्यांना आज सेवामुक्तीचं प्रमाणपत्र जरी दिलं असलं तरी त्यांना सेवामुक्त केलेलं नाही आहे। त्यांना पुन्हा त्यांनी कामासाठी बोलवलेलं आहे की हेच त्यांची खूप मोठी प्रामाणिकपणा ह्याच्यातून दिसून येतं, त्यांच्या कामाबद्दलचा प्रामाणिकपणा आणि त्यांची जी सेवानिष्ठता, त्यांनी जे इतरांबद्दलचं जे त्यांचा प्रेमभाव आहे ते घरातूनच त्यांचा ओळखू येतो की त्यांनी कधीही त्यांच्या आईवडिलांना सुद्धा कधी दुखवलेलं नाही। संसारामध्ये संसार करत असताना कधी आपल्या जीवनसाथीला कधी दुखवलं नाही आणि हेच त्यांचे गुण घेऊन त्यांची मुलंसुद्धा आज कार्यरत आहेत त्यांच्या क्षेत्रात। त्यांचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मुलगी फार्मासिस्ट आहे, ती पण एका बेंगलोरला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते, मुलगासुद्धा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम करतो। त्यांच्यामध्ये सुद्धा हे गुण ठासून भरलेले आहेत। तर या पुढचं आयुष्याबद्दल त्यांचं सांगायचं झालं तर त्यांची मुलं त्यांचं खूप चांगल्या रीतीनं त्यांचा सांभाळ करतील याची मला 100% गॅरंटी आहे। आणि संस्थेने त्यांचा आज जे भव्य सत्कार केलेला आहे त्याच्यातून त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांची विद्यार्थ्यांबद्दलची निष्ठा, त्यांची संस्थेबद्दलची निष्ठा, कामाबद्दलचा त्यांचा प्रामाणिकपणा हा याच्यातूनच दिसून येते की किती मोठ्या प्रमाणात एवढा जे सत्कार झाला त्यांचा त्याच्यातूनच त्यांचं हे प्रेम, संस्थेनं तर त्यांना प्रेम दिलंच, पूर्णा शहरातील सर्व लोकांनी सुद्धा त्यांना प्रेम दिलेलं आहे। आज पूर्णा शहरातील इतर मान्यवरसुद्धा मोठ्या प्रमाणावर इथं अवेलेबल झाले होते, उपस्थित झाले आणि त्यांनी भव्य असा प्रत्येकाने स्वतःचं व्यक्तिगतरित्या त्यांनी सत्कार केलेला आहे। त्याच्यातून हे व्यक्तिमत्व किती मोठं होतं, जरी नॉन टीचिंग क्षेत्रात जरी त्यांनी काम करत होते तरी पण त्यांचं व्यक्तिमत्व हे खूप मोठं होतं हे आज याच्यातून दिसून आलेलं आहे। या प्रसंगी जी इथं जे अवेलेबल होते, जे उपस्थित राहून त्यांनी सगळ्यांनी सत्कार केला ते सगळे मान्यवर, संस्थेचे संस्थाचालक आहेत, प्राध्यापक आहेत, कर्मचारी आहेत, प्राचार्य आहेत आणि इतरही मान्यवर जे पूर्णा शहरातले उपस्थित होते त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करते। श्री बाळासाहेब कुलकर्णी हे आमच्या महाविद्यालयातून आज 28/2/2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि आमच्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये जे सर्व जे सेक्शन्स आहेत, आता एकही सेक्शन नाही ते कुलकर्णीने चांगल्या प्रकारे सांभाळले नाही असं नाही आणि त्यांनी आपला 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवानंतर आज सेवानिवृत्त होत आहे आणि मी मागच्या 10 वर्षापासून मी प्राचार्य म्हणून त्यांचं काम पाहत आलो। त्याच्या अगोदर आम्ही 2-3 सायकलचं नॅकच्या केले, त्याच्यामध्ये त्यांच्या एक 2-3 जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी प्रकाश टाकू इच्छितो। एक, त्यांनी म्हणजे कधीही कोणतंही काम केलं तर हे काम मला जमत नाही, मी करू शकत नाही असं कधीही म्हणले नाही
आणि ते जेव्हा केव्हा जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आले त्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्यांनी आत्मसात केले आणि आत्मसात करून त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून चांगला काम केले आणि ते कमीत कमी वेळामध्ये त्यांनी काम करून आपल्यासमोर दिलेले आहे. आणि त्यांनी मी बघितले की ते जेव्हा मॅन्युअल होता किंवा ते स्कॉलरशिपसारखा एक महत्त्वपूर्ण सेक्शन त्यांनी सांभाळले. म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही विद्यार्थ्याच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रार नव्हती. आणि त्या तिथून आता कार्यालयीन अधीक्षक म्हणजे तिथं महत्त्वाच्या आस्थापना असतील अकाउंट्स असतील आणि संस्थेच्या कार्यकारी असतो कोणत्याही कामामध्ये त्यांच्या नाव इतकं म्हणजे पकड इतकी जास्त होती की जेव्हा केव्हा माझ्यासारखं म्हणजे प्राचार्याला काही होते ते मी त्यांना फोन करतो या त्यांना बोलवून घेतो आणि त्यांच्या जे इन्फॉर्मेशन म्हणतो ते फिंगर टिप्सवर त्याच्या होतात आणि आम्ही त्यांना एक रेडी रेकनर म्हणून मी त्याचा उपयोग करत होतो. काही शंका आले ते मी त्यांना विचारलं ते म्हणजे असं असं असते आणि आम्ही ते काम करतो. आणि आतापर्यंत त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये एक 58 लोकांचा ते पेन्शनचं काम केले. त्याच्यामध्ये एक पण काम त्याच्या म्हणजे चुकले नाही. त्याच्यामध्ये त्यांच्या कामाबद्दल त्यांची ते निबद्धता आहे, त्यांची ते कमिटमेंट आहे हे खूप जास्त आहे. म्हणून आमच्या महाविद्यालयाला कुलकर्णीसारखा जे अधीक्षक भेटणं या काम करणारं भेटणं हे खूप अवघड आहे आणि हे महाविद्यालयासाठी खूप म्हणजे आमचे नुकसान होण्याचे जास्त आहे. म्हणून आमच्या संस्थांनी त्यांना पुन्हा त्यांनी ते काम करण्यासाठी त्यांना आवाहन केले आणि त्यांनी ते आव्हान स्वीकारून ते काम करत एकदम तयार झाले. आणि श्री बाळासाहेब कुलकर्णी यांच्या पुढील जीवनासाठी सुखी शांती समाधानी जावं असं मी प्रार्थना करतो.